वंदन के मने के जीवना सर्वनाथ मी अपराधी अपराध रेश्वरी मध्ये 18वा आत्मचिंतनाच्या द्वारे बुद्धीचं जे परिवर्तन होतं ते अज्ञान तिथलं जातं, संपतं. अज्ञान म्हणजे वृत्तीचा आणि देहाचा संबंध, त्याला अज्ञान म्हटलंय. व्यवहार जरी झाला तरी संबंध होणं म्हणजे ज्ञान, आणि व्यवहार करताना संबंध राहणं म्हणजे अज्ञान. त्या संबंधाच्या द्वारे केलेल्या कर्मातून पापपुण्याची उत्पत्ती होती. ते पापपुण्य जेव्हा बंद होतं तेव्हा साधूला आपल्या स्वरूपाकडे जाता येतं. बुद्धीच्या द्वारे, देहाच्या द्वारे जाणं तीर्थयात्रा आहे. आणि बुद्धीनं त्याला स्पर्श करणं, जाणणं, बुद्धीचं कार्य जाणणे. बुद्धी जगते जाणते, देहाला जाणते, सुख दुःखाला जाणते. पण परमात्माला जाणणे अध्यात्मातून आहे. परमात्मा करणं हा बोधातून, परमात्मा मिळणं हा श्रवणातून आहे, आणि परमात्म्याची भेट म्हणजे ऐक्यता होणं महावाक्यातून आहे. तेव्हा महावाक्य बुद्धीच्या द्वारे अंतरंगात हृदयात थांबतं. तर महावाक्याचं फल असे की लाखो जन्मातला कुटुंबातला वासना आणि उपाधीचा संबंधाचा निराश होतो. निराश होतो म्हणजे जसं आपण लोण्याचं तूप काढून बाजूला येतं ते निराश झालं. ते तूप आलं लोणी तुपाने कधी बाजूला काढतात? अग्नीमध्ये गेल्यावर. तो बरं लोणी तुपा सोडत, तसं बुद्धी हा ज्ञान सोडत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायचं राधा. अग्नी आणि लोण्याचा संबंध होतो तेव्हा तो भिन्न होत आणि लोणी संपत, पांढरेपणा जातो. पांढरेपणा थांबत नाही म्हणजे बद्धता राहत नाही. बद्धता म्हणजे कार्यरत होणं. इंद्रियाचं कार्य चालू असतं पण त्या कार्याचा संबंध बुद्धीशी नसतो. संबंध त्या परमात्म्याचा करून झालेलं कार्य इंद्रियाला काही बाधा करत नाही. पण जेव्हा इंद्रियाने केलेलं कर्म बुद्धीच्या द्वारे जेव्हा संबंध होतो तर कार्यातून पाप पुण्य उत्पन्न होतं, हे नकोय. कर्माच्या द्वारे पुण्य आणि पाप बंद होणं हे ज्ञान आहे, हे सखोल चिंतन आहे. बिलकुल. तेव्हा कर्तेपणा प्रगट होतो. इकडे कर्तेपणा का उत्पन्न होतो? आणि तुम्हाला माहित नाही मी कर्तेपणा जे इंद्रियाचे सूक्ष्म व्यवहार असतात ना, ममत्व भाव आणि समभाव, त्यातील हे भाव तीन आहे, हे अंतःकरणात प्रगट होतात. पण तुम्हाला ते माहित नाही अहंभावात कार्य व्हायलं का ममत्वात कर्म व्हायलं का कर्म निरहंकार व्हायलं का कर्म आसक्तीरहित व्हायलं, हे माहित नाही. कर्म होत राहतं, आसक्ती येत राहते, बंधन तयार होत राहतं, अज्ञान साठल्या राहतं. अज्ञान संपत नाही, बुद्धी अज्ञान सोडत नाही. अज्ञानाचा गाव आहे वेदांताचा, आणि यासाठीच वेदांत आहे, यासाठीच गीता आहे, यासाठीच ओवी आहे. ज्या जन्म आणि मृत्यूच्या मधल्या अंतरामध्ये संसार करू नका असं कोणी सांगत नाही. कर्मानुसार संसार होत असतो, प्रारब्ध संपत असतं, पण अज्ञान राहत असत. प्रारब्ध संपताना अज्ञान संपणं म्हणजे आत्मचिंतन. या दोन गोष्टीचं विवेचन म्हणजे आत्मलाभ. दोन गोष्टी कोणत्या? जेव्हा जेव्हा श्वास तुमच्या सोबत आहे, कर्म सोबत आहे, प्रारब्ध आहे शिल्लक, पण जेव्हा प्रारब्ध संपत, श्वास बंद होतो आणि तुमचं अज्ञान तसंच कायम राहतं, पापुण्य तयार होतं, कर्माचा साठा आतो नाथ होतो, तर ते भोगायला पुन्हा तुम्हाला यावं लागतं. हे वेदाला मान्य नाही, भगवंताला मान्य नाही. ऋषी मुनी हे कार्य करत नाहीत, ते कर्माला धरत नाहीत. आत्मचिंतनामध्ये आपल्या आपल्या स्वरूपामध्ये रममान होतात. आपल्या स्वरूपामध्ये बुद्धीने रममान होणं म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त केली तिने. मग ती आपल्या स्वरूपात असती, न व्यवहारात, न देहात, न कर्मात, न पापात, न पुण्यात, कुठंच नसतात ते योगी, ऋषी मुनी, साधक, सिद्ध, महात्मे, संत लोक. कार्य करताना बुद्धीचा संबंध न देहाशी, न इंद्रियाशी, न व्यवहाराशी, न कर्माशी, या चार गोष्टी सुटल्या जातात बुद्धीतून. आणि तेव्हा ती बुद्धी निरभ्र होती आणि शून्यमय होती, आणि ते कार्य होत राहतं आणि ती ईश्वरामध्ये लीन असते.
तादात्म्य संपलेलं असतं आणि त्या ठिकाणी पाप पुण्य थांबलेलं असतं आणि तेच कर्म तुम्हाला ईश्वराकडे नेतं, ते शुद्ध कर्म. करण्यासाठी सत्संग बेटा. आता हे अध्यात काय सांगितलंय की तुम्ही स्वधर्म अनुष्ठान करा. भरपूर वयात न घेतात, 932 पर्यंत आलो आपण, 1000 चाललो तर ते कर्म संपत न सांग संपवायला का? किती वय सांगितले माऊलीत शेवटच्या अध्यायामध्ये? 1800. एकाही अध्यायामध्ये एवढ्या वयात त्यांनी उपयोग केला नाही, पण शेवटच्या अध्यायामध्ये 1800 वयाचं अवलंबन केलं आणि प्रत्येक ओवीच्या द्वारे साधकाला सिद्ध पदावर नेलं, मोक्षाची स्थिती प्रगट केली आणि बद्धता बुद्धीची गेली. बद्धता म्हणजे एक व्यवहारामध्ये आसक्ती, एक कर्माचा संबंध आणि पापुण्याची उत्पत्ती आणि एक मी आणि माझं, 4 गोष्टी, बाकी 5ची गोष्ट नसती पाचची गोष्ट. पण आपण अवलोकन होत नाही, कारण ज्ञान आपल्याला परिपूर्ण मुळासंग शेंड्यापर्यंत माहित नाही, अर्धवट आहे आपण. म्हणून आपण कर्माला कसं जोडायचं, वैराग्य कसं जोडायचं, विवेकात कसं थांबायचं आणि ज्ञान ग्रहण कसं करायचं आणि देहभावातून बुद्धीने अलग कसं बाहेर यायचं, ते संतांच्या संगतीतून, महात्म्याच्या बोधातून आणि वेदाच्या उभीच्या माध्यमातून बुद्धी आपल्या स्वरूपाकडे सहज जाते. तुम्ही ईश्वर आहे, ईश्वर आहे, भक्ती आहे, भक्ती आहे, ठीक आहे, आम्ही नाही म्हणत नाही, भक्तीला सलाम आहे, पण भक्ती प्राधान्य, ज्ञान त्याच्यापेक्षा उच्च आहे. मुलगा तुमचाच आहे, मुलगी तुमचीच आहे, पण मुलीला घरी ठेवत नाहीत. ठेवता का मुलीला? तुमचीच आहे ना, पण त्या ठेवता येत नाही. तसं नुसतं भक्तीत रमता येत, त्याच्या पुढे जावं लागतं आणि त्या ईश्वराला पाहावं लागतं. तो आत आहे हे जाणावं लागतं, त्याच्या संबंध करावा लागतो. जसा बुद्धीनं देहाचा संबंध केला तसं तिनं परमात्म्याचा संबंध करणं म्हणजे वृत्तीनं पाहणं ही त्रिपुटी आहे. पाहणं म्हणजे भक्तीचा संगम आहे, पण जाणणं म्हणजे भगवंताची भेट आहे. पाहणं आणि जाणणं ह्याच्यात जर डिफरन्स विचारला, फरक, तर आपल्याला सांगता आला पाहिजे. आपण त्याला पाहतो तो भिन्न राहतो आणि आपण त्याला ओळखतो तो अभिन्न असतो. समजतं का हे? सांगा, समजतं का तुम्हाला? ओळखणं म्हणजे त्याच्याशी एक होणं आणि पाहणं म्हणजे त्याच्या साकाराकडे जाणं. साकारातून तो प्रगट होतो, पण तो वास्तव निराकार असतो. निराकार हा तुमच्या सोबत आहे आणि निराकाराचा तुमचा संबंध आहे, पण तुम्ही देहाचा संबंध केला म्हणून त्याचा संबंध बाजूला गेला. अज्ञान म्हणते त्याला. मायेनं आवरण झाकलं तिला, त्या परमात्म्याला त्या मायेनं झाकलं आणि तुम्हाला भिन्न जगत दाखवलं आणि जगतामध्ये जगदीश्वराला पण आहे म्हणून सांगितलं. पण जेव्हा मायाच प्रगट होती, बाजूला जाते आणि खरी भगवंताची स्थिती होती, तर जगत जीव आणि जगदीश्वर हे भिन्न रूपाने आहेत हे कळून देते. तीच माया तुमच्यापाशी येते, पुन्हा आवरण काढते ना. आवरण कोण काढतं? शुद्ध माया. एक मूल माया, एक तुल माया. एक पदार्थाला दाखवते ते तुल माया आणि भगवंताला कोण देते ती मूल माया. मूल मायाला झाकलेलं असतं, ती मूल माया झाकण टाकते ईश्वरावर. आणि तुल माया जगत दाखवते, पदार्थ नाना नाना नाना, हे आहे ते आहे ते आहे, सगळा जर तो आहे तर ते आहे म्हणायची काय गरज गेला. पण ते तो गोड देत नाही, जगत दाखवते, नाना भिन्न भिन्न वृत्त्या तयार करते आणि भिन्न भिन्न पदार्थाला सत्ता देते. पदार्थ नाहीतच, सगळा तोच बनलेला आहे. लाट आणि पाणी दोन नाही, तसे जगतातले भिन्न भिन्न पदार्थ त्याच्या सत्ते वाचून नाही, ह्या भिन्न भाव आहे. आणि भगवंतच आहे, भिन्न भाव आहे. तो आणि मी भक्तीच आहे, कनिष्ठ नाहीये, श्रेष्ठच आहे, पण त्याच्या पुढे अभेद भक्ती ही भेदात आहे. ह्याच्यामध्ये जीव शिव झाले, तर ह्याच्यामध्ये दोन एकच झाले. इथे दोन तयार झाले, कोण? जीव आणि शिव. भक्तीचा संगम भक्ती आहे, पण दोन्ही एकत्र येण्याची शक्ती ज्ञानात. दोन एक ज्ञान आहे आणि दोन भिन्न आहे ही भक्ती. हे कळणं जरुरीच आहे. भक्तीमध्ये जगताचा स्वीकार आहे, भक्तीमध्ये उपाधीचा स्वीकार आहे, भक्तीमध्ये प्रेमाचा फळे येतात, भक्तीमध्ये ईश्वरावर निस्सीम भाव आहे, भक्तीमध्ये श्रद्धेचं उदाहरण आहे. पण ज्ञानामध्ये
श्रद्धा नाही, अधिकार आहे. हे कसा अधिकार आहे काय नाही तुम्हाला घरी सांगते. घरी पाठ घेणारच दर्शन घेऊ. सगळं असला तर वेळ होतो. तुम्हाला 2 टिप्स सांगायच्या होता. भक्ती आणि ज्ञान, भेद आणि आवेग. जेव्हा भक्तीमध्ये आपलं मन प्रवाहित होतं तेव्हा अंतःकरण सुद्धा आणि पावन होतं. वैराग्याला एक जागा तयार होती. त्या भक्तीच्या नंतर वैराग्य उत्पन्न होण्याला भक्ती लागते आणि वैराग्यानंतर भगवंताला प्रगट व्हायला ज्ञान लागतं आणि ज्ञानामध्ये बुद्धीने एक व्हायला संत लागतात आणि बुद्धीने भगवंतात विलीन करायला महावाक्य लागतं आणि महावाक्याच्या बोधातून ऐक्याचा अनुभव येतो, महात्मा होतो. मग हे कळतं. शब्द साकळत नसतं राजा. शब्द साकळत नाही. अर्थामध्ये शब्द असतं, सखोल नाही, मुळात जातच नाहीत. मुळात जाताच येते त्या लोकांना. शब्द सा बोलतात ते. म्हणून जेव्हा समुद्र अथांग आहे, अशी नदी आहे का? सांगा नाही. संतोष ह्याला बरी सीमा आहे, पण त्याला सीमा नाहीये. भगवंत असीमित आहे, त्याला परिसीमाच नाही. तो कुठं नाही असं नाहीच. मग त्याला भिन्न केलं ते मायेन. साकार झाला तो मायेतो, दिसतो तो वृत्तीतून आणि असतो तो हृदयातून. हे कळणं महत्वाचं आहे. आहे तो तिथंच तुमच्या जवळ आहे, पण भक्तीनं कळत नाही तो. भक्ती पूर्ण झाल्यावर बुद्धी त्या हृदयातल्या परमेश्वराला आलिंगन देती. ती ज्ञानाची स्थिती. एक ओवी घेतो चला आता एखादी ओवी. म्हणून बोलते कर्मी आयास जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोष सांगे. स्वधर्मात दोष नाही, स्वधर्माचं पालन करावंच लागतं. कसं करायचं काय नाही बघून असं मला कधी उद्या येऊन त्यांच्यासोबत आम्ही म्हणले नाही काय काय त्यांना टाइम नाहीये राजू. फक्त स्नान तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर यायचं म्हणले पुन्हा. हो अनुष्ठान